महत्त्वाची बातमी समोर येते। वर्षा गायकवाड यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। मवियाच्या जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळतेय आणि याच वेळेची ही दृश्य आपण बघत आहोत। वर्षा गायकवाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। पवारांच्या एनसीपी बरोबर हमेशा जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे। त्यांच्या मुंबईच्या राखी जाधव यांच्याशी सुद्धा आमची या संदर्भामध्ये बोलणं झाले, तशी त्यांना आम्ही माहिती कळवली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या काही नेत्यांबरोबर आणि त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांबरोबर आपण या ठिकाणी बैठक आयोजित करू आणि पुढच्या हप्त्यामध्ये या संदर्भामधला जोही काही निर्णय असेल तो आपण एकत्रपणे घेऊ। मुंबईमध्ये जे आहे ते मुंबईची एकता अबाधित राहिली पाहिजे आणि मुंबईच्या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन झालं पाहिजे अशी भूमिका आम्ही त्यांना मांडलेली आणि त्याच्याबद्दल सुद्धा आमची त्या ठिकाणी चर्चा झाली। तर दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलेलं आहे। कॉमन मिनिमम प्रोग्रामनुसार आतापर्यंत आम्ही युती केली असं देखील त्यांनी म्हटलंय। देशात काँग्रेसची दयनीय अवस्था होत चालली असल्याचं विनायक राऊत यांनी बोलून दाखवलंय। काँग्रेसला स्वबळावर जायचं असेल तर आम्ही रोखणार नाही असंही ठाकरेंच्या विनायक राऊतांनी म्हटलंय। दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं। कॉमन मिनिमम प्रोग्रामनुसार आतापर्यंत आम्ही युती केल्याचंही गायकवाड यांनी म्हटलं। तर देशात काँग्रेसची दयनीय अवस्था होत असल्याचं विनायक राऊत म्हणतायत। आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब योग्य वेळी योग्य तो विचार मांडतीलच, परंतु आत्ताच्या घडीला काँग्रेसची जी दयनीय अवस्था होत चालली पूर्ण देशामध्ये ते पाहिल्यानंतर अद्यापही त्यांना स्वबळाचा जर त्यांची इच्छा असेल तर त्यांना त्याच्यापासून कोण रोखणार नाही। पण करावं त्यांनी स्वबळ, आमची काय तसं हट्ट राहील आमच्याच बरोबर या म्हणून असं हट्ट राहणार नाही। पण स्वतःच्या पक्षाची अवस्था सांभाळण्यासाठी जी काय जबरदस्त ताकद इच्छाशक्ती पाहिजे ती काँग्रेस पक्षाकडे राहिली का याचा त्याने विचार करावा। मागील काळामध्ये 2 महिन्यापूर्वी संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडी नाही झालं तरी आम्ही जे आहे ते एकटे इलेक्शन मध्ये जाऊ, आम्ही स्वतःच्या जे आहे त्या याच्यामध्ये जाऊ, कारण स्थानिक स्वराज्य पातळीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्ही एकटे जाऊ शकतो ही भूमिका त्यांनी मांडली होती। दोन्ही भावांनी एकत्र आले तर आम्हाला त्यांना आम्हाला शुभेच्छा देतो। पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती। काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने ज्या ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या त्या वेळेला आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम राहिलेला आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन केलं गेलं पाहिजे। तर मुंबई ही असं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधले सगळ्या राज्यामधली लोक या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे। त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाती घेणाऱ्या लोकांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही, जी आमची भूमिका आहे। मुंबईतील पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गैरहजेरी बघायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र या कार्यक्रमामध्ये अनुपस्थित आहेत। एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला गैरहजर असल्यानं आता चर्चांना उधाण आलेलं आहे। नेमकं कारण कळू शकलं नाहीये। एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीचं कारण नेमकं काय आहे हे अस्पष्ट आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। पोलीस विभागाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांची ही गैरहजेरी आहे। या संदर्भात विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। विनायक, नेमकं काय कारण आहे शिंदेंच्या अनुपस्थितीचं? शासकीय कार्यक्रम जो आहे तो गृह विभागाचा नवीन कायदे प्रणालीबाबतचा आहे। मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाहायला मिळतात आणि उपमुख्यमंत्री अजितदादा हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आपल्याला दिसून येत आहेत। एकनाथ शिंदे यांचं निमंत्रण पत्रिकेवरती नाव असल्याचं आपल्याला समोर पाहायला मिळत आहे। जी LED स्क्रीन आहे त्यावरती एक निमंत्रण पत्रिका जी आहे ती दाखवण्यात थोड्या वेळापूर्वी आली होती, त्यावरती एकनाथ शिंदे यांचं नाव जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे एकनाथ शिंदे मात्र या कार्यक्रमाला आज आलेले पाहायला मिळत नाहीत। ते का आलेले नाहीत याचं कारण अजून अस्पष्टता आहे, कारण त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम जो आलेला आहे त्यामध्ये कुठल्याही कार्यक्रमाचा उल्लेख नाही। परंतु आपण जर पाहिलं तर काल ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं बहिष्कार जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी टाकला होता, कुठेतरी नाराजी जी आहे ते एकनाथ शिंदेची आहे का अशा चर्चा ज्या आहेत त्या आता रंगू लागलेल्या पाहायला मिळतात पुन्हा एकदा।
निश्चितच विनायक, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत. आपण पाहतो एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीचं कारण अद्यापही कळू शकलं नाहीये. मात्र पोलीस विभागाच्या कार्यक्रमात शिंदेंची गैरहजेरी आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.